आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तू आपला भावा 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 बोलून आहे ना नुसती माझी वाट लावतोय. तू आधी माझे पैसे काढ. ती गिरिजा सारखी मला कॉल करते आणि त्या गिरिजाला जर कळलं ना की माझ्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याकडून पैसे घेतले तर मग झालंच. एवढा घाबरतोस होय तिला? हा अरे मागे जे मी तुला पैसे दिले होते ते तिने हॉटेलसाठी डिपॉझिट म्हणून काढून ठेवले होते. ते पैसे तुला दिले आणि ते बुडाले आणि म्हणून मला भीती वाटते रे. हे बघ माझे पैसे काढ. मला पुन्हा कशात अडकवू नकोस. अरे भावा, मागच्या वेळेला येळ काळ नशीब गणलं होतं आपलं, पण या वेळेला समज जुळून आलंय. विश्वास ठेव माझ्यावर. आणि हे जर का सक्सेसफुल झालं ना तर सगळे तुझ्यासोबत बिझनेस करायला तयार होतील. तुझी बहीण सुद्धा सबूत आहे आपला. हो काय? हा इकडे फक्त एक छोटासा प्रॉब्लेम. ए बाबा आधीच मी प्रॉब्लेम मध्ये आहे. नवीन काय सांगू नकोस. अरे झालं, मराठी माणूस इथेच मागे पडतो. जरा प्रॉब्लेमचं नाव ऐकलं नाही की गाळले हातपाय. अरे भावा, प्रॉब्लेम काय ते तर ऐकून घे. बोल बोल. प्रॉब्लेम तसा फार काही मोठा नाहीये. आपण हा अँटिक पीस ज्या माणसाला विकणार आहे की नाही, तो माणूस फोन उचलणं झालाय. काय फोन नाही उचलत आहे? का नाही उचलत? चांगला प्रश्न आहे. त्यानं फोन उचलला की त्याला पहिलं विचारतो तुला सांगतो. तोपर्यंत हा अँटिक पीस तुझ्याजवळ ठेव. हे माझ्याकडे कशाला? तू माझे पैसे दे. पैसे दे. पैशाचं बोल. हे कशाला ठेवू माझ्याकडे? अरे येडा का खुळा तू? हे काय आहे? उघड. अरे बघ, हा ह्याची किंमत काय माहितीये का मार्केटमध्ये? 2 करोड. आणि जोपर्यंत पार्टी फोन उचलत नाही तोपर्यंत ठेव की तुझ्याकडे सांभाळून. अरे पण मी कुठे ठेवू? अरे एवढं मोठं घर आहे तुझं, कुठेतरी ठेव, कोणाच्या नजरेत पडणार नाही असं. अरे पण हे तुझ्याकडे ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? अरे मी बिझनेस साठी 17 ठिकाणी जातो. हे त्यातल्या त्यात मौल्यवान आहे. मी कुठे घेऊन हिंडू आहे? ठेव तुझ्याकडे. अरे पण माझ्याकडे. अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझा जरी नसला माझ्यावर तरी मला खात्री आहे तुला एखादी जबाबदारी दिली तर ती तू चोख पार पाडशील. त्यामुळे हे तुझ्याजवळ ठेव जबाबदारी म्हणून. काय? आणि आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. समोरच्या पार्टीचा फोन आला की आपल्याला हे अँटिक पीस त्यांना द्यायचं आणि पैसे घेऊन मोकळं व्हायचं. तोपर्यंत हे तुझ्याजवळ ठेव. काय? चल मी येतो. काय? ये गो आई झाली खरेदी? हा हा झाली. ही छान आहे का साडी? ए अगं त्यांना आत तर बसू दे आधी. गपरे तू. ए काय काय, मी तुला सांगितलं होतं ना पिंक कलरचा ड्रेस बघ म्हणून माझ्यासाठी. तू बघितला का? ऐक, आता तरी गप्पा बस. थांब रे तू. बाय काय झालं ग? हा तू अशी कोणाशी पण काही न बोलता आत का निघून आली? आई दादाच्या नालायकपणाची हद्द झाली आता. त्याला चांगलं बोलून समजत नाही का ग? त्याला कुठल्या भाषेत समजावू म्हणजे त्याला कळेल का तो सतत आपल्या चांगल्या कामांमध्ये आडवाच येत राहणार आहे? प्रसाद मी काय केलं आता? तो कुठे भेटला तुला? तो जर मला भेटला असता ना तर त्याने विघ्नेश कडनं 1.5 लाख रुपये घेतले. काल पैसे घेतले आणि आज देतो असं सांगितलं. आणि मग काय, विघ्नेशने सुद्धा हर्षदाचा मोठा भाऊ आहे म्हणून विश्वास ठेवून पैसे पुढे केले. आई ते साखरपुड्याच्या खरेदीचे पैसे होते ग. म्हणून विघ्नेश दादाची वाट बघत उभा होता. मी त्याला विचारलं की काय झालं तेव्हा त्याने मला हे सगळं सांगितलं. आई हे ऐकून माझं काय झालं असेल ग?
मला काय वाटलं असेल? विघ्नेश समोर लाजेने मान खाली घालावी लागली मला. ताई खरंच असं वागले? वहिनी, अगं विघ्नेश का खोटं बोलेल? तो मनाने चांगला आहे, समजूतदार आहे, म्हणून त्याने त्याच्या आई वडिलांना काही कळू दिलं नाही. नाहीतर त्याच्या आईला आज आपण भामटे वाटलो असतो. आणि तिने हे लग्नच मोडलं असतं. पण या खरेदीचे पैसे एक कोणतरी भला माणूस होता, त्याने भरले. कोण? आता कोण, काय, कुठून आला मला काही विचारू नकोस, मला काही माहित नाहीये. तो काउंटरवर जो माणूस होता ना, त्याने मला सांगितले की पैसे ऑलरेडी भरले. आता तो जो कोणी होता त्याला मी शोधते आणि त्याचे पैसे परत करते. पण आई बघ ना, अगं दादामुळे आज हे सगळं किती महागात पडलं असतं ग आपल्याला. आत्ता मला कळलं की दादा विघ्नेशचा नंबर का मागत होता. विघ्नेशचा नंबर? हो अगं ताई, तो सारखा नंबर मागत होता. शेवटी आई आणि वहिनी म्हणाले हर्षदाला की नंबर देऊ नको. पण काय, तो दादा आहे ना, त्याने कुठून तरी शोधून काढला असणार नंबर. आई अगं, मग जेव्हा हे घडलं तेव्हाच का नाही सांगितलं तुम्ही मला? बाहेर तू चिडू नको ग, शांत हो जा. आई कशी शांत होऊ अगं? अगं कोणाला आणि किती सहन करू मी? बाहेरचे तर बाहेरचे आहेत ग, पण इथे घरातल्यांकडनं पण तेवढाच त्रास होतोय. दादाला आपली अवस्था, आपली परिस्थिती कळत नाही का? त्याला आपल्याबद्दल काही वाटत नाही का? अगं दारूमुळे तो स्वतःच्याच घराची माती करतोय, हे दिसत नाही का दादाला? आता हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी मला लग्नासाठी ठेवलेले पैसे पुढे करावे लागणार आहेत. पुन्हा पैसे कमी पडणार, पुन्हा मलाच धावपळ करावी लागणार. या सगळ्याचं बर्डन येतं का आई माझ्यावर? दादाला कळत नाही का हे? त्याला सांग, मी त्याची लहान बहीण आहे, पैसे कमवणारी मशीन नाही. मी पण दमते ग, आणि दादाने या घरासाठी 4 पैसे कमवावे हे म्हणणं नाहीये माझं. पण निदान जे पैसे आहेत त्याची तरी उधळपट्टी करू नये ना? कशाला या भानगडीत पडायचं? बस ना घरी, नको करूच काही. पण निदान आपल्या अडचणी तरी वाढवू नकोस. बाहेर मला कळते ग तुझी अवस्था. प्राची वहिनी आणि आर्या आहेत ना, म्हणून मी काही बोलत नाही. पण या असल्या माणसांचं काही घडत नाही. आई बघ तू, दादा दारू पिऊन पिऊन एक दिवशी मरून जाईल. बाहेर काय बोलते तू? आई जे खरंय तेच बोलतीये. अगं त्याच्यासाठी वाईट वाटावं असं काय केलंय त्याने आपल्या घरासाठी? त्याच्या असण्याने नसण्याने काही फरक पडत नाही. प्रत्येक वेळीच त्यांनी या घराला त्रासच दिलाय. का करतो ग दादा असं? खरं तर ना त्याला दादा म्हणायची सुद्धा लाज वाटते. मी तुला एक सांगते, त्याचं लग्न झालं नसतं ना तर मी स्वतः त्याला धक्के मारून मारून घराच्या बाहेर काढलं असतं. त्याची लायकीच नाहीये ग घरातल्या माणसांसोबत राहण्याची. मुळात इथे सगळी माणसं आहेत,
पण ते एक दारूच्या आहारी गेलेलं जनावर आहे. त्याला दारू इतकी महत्वाची आहे ना की तो स्वतःच्या बायकोला आणि मुलीला पण विसरून जातो. आणि दारूमुळे त्याने फक्त स्वतःचं आयुष्य बर्बाद नाही केलंय, त्याने वहिनीच्या आयुष्याचा पण खेळखंडोबा केलाय. पण त्याला आपण जबाबदार होत आई. ती तरी किती सहन करेल. जाऊ दे, मी आता आधी बँकेत जाते आणि विघ्नेशचे पैसे परत करते. कांता ये पोरा, आता बाजारात जातोस ना, विड्याची पानं घेऊन ये, लांब देटाची आणि सुपारी इसरा नको. हा फोड फोड सगळं फोड, घरातली एक एक वस्तू फोड. बस तुझा ना हिशेब करते आणि पाठवून देते तुला. ताईसाहेब चूक झाली, पुन्हा असं नाही होणार. असंच म्हणतेस आणि रोज काही ना काहीतरी फोडतेस. हा ताईसाहेब माफ करा मला. आता जा, माझं तोंड बघू नको, का आवर जा. अगं किती आवाज या, किती वरडतस. हा कान फिटले माझे, डोक्यात दुखायला लागला. ऐकलत ना मला. मी असं करा आणि गप्प बसा. प्रत्येक वेळेला आम्ही अँटिक पीस घेणारी पार्टी त्यांचा निर्णय उद्या सांगणार आहे. मी जर हा अँटिक पीस काकांनाच विकला तर काका पैसे पण लगेच देतील. हो इकडे या. आता काय माका सुनवतं. मला कोण सुनवतं, या पटकन. अरे वाह, प्रसाद मयेकर राजे या. काय रे, साखरपुड्याच्या खरेदीला कुठे होतास तू? ती जमिनीची डील होती ना. तुझी जमीन काय चंद्रावर आहे काय रे? नाही, इतकी वर्ष झाली त्याचं डीलच होत नाही म्हणून विचारत होतो. फिरला का ना? काय काका, काय डील करतोयस का आम्हाला ढील देतोयस? काय पिशवीत काय बघू? ते जमिनीचे कागदपत्र आहेत. हो काय हो, यात जमिनीचे कागदपत्र आहेत. तुम्हाला खरं वाटतंय? बघ आता तू काय सांगतोय आम्हाला. काय कसले डील करतो ते मलाच ठाऊक. आई मला भूक लागली आहे, नाश्ता. दिवसभर आपलं भूक भूकच कर. हा काय ग, शिकणार कधी तू बनवायला काही? लग्न झाल्यानंतर करणार कायस? तिकडे पण दिवेच लावणार आहेत वाटतं. अगं आई काय तू पण. चला करा काहीतरी स्वतःहून. का कोणकडे म्हटलंय? हॅलो केळकर. हा केळकर, तो वैभव जरा दिसलो ना काय ताबडतोब पाठवत नाही. हा हो, ते भाजीपाला येऊच होतं ते येऊ ना, वेळेवर काय कामा नाही करणार नाही. मग असं होतं आमचं पण धंदो आणाचा. बरं मी ठेवतोय, तुमच्याशी नंतर बोलतोय. हा जरा पाठवून द्या. ओके ओके. काय रे काय? काका, ते मी तुम्हाला बिझनेस बद्दल बोललो होतो, आठवतं का? मला बोललेलं हा बिझनेस बद्दल? नाही मला नाही आठवत. अहो, असं काय करते काका? ते मी बोललो होतो ना, आणि पैसे मागितलेले बिझनेससाठी. आठवलं? नाहीतर मी आठवण करून देतो. हा मी आणि माझा मित्र आहे ना, एक बिझनेस करतोय. जुन्या मूर्त्या, अँटिक पीस, प्राचीन काळातले ते आम्ही विकतोय. आजच मला भेटला होता, एक अँटिक पीस दिलाय, दाखवतो. कमाल अँटिक पीस आहे. अँटिक पीस
इंटरनॅशनल लेवलला डिमांड यायची, हजारो वर्ष जुना आहे काका. यातून एक वेगळी ऊर्जा बाहेर पडते, लक्ष्मी प्रसन्न होते. तुम्हाला हवंय का? नाही तर तुमच्या ओळखीत कोणी घेतला ना तरी चालेल. अरे तुझा काय डोक्या फिरला का? इंटरनॅशनल वस्तू अशी ओपनली घेऊन फिरताय. जर पोलिसांना कळलं ना तर इंटरनॅशनल पट्ट्यान झोडपतील तुका. मग काका तुम्हीच विकत घ्या ना आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. अरे काय बोलतोस प्रसाद, माझ्याकडे पैसे असते तर मी तुलाच दिले असते. वस्तू कशाला विकत घे? मग तुमच्या ओळखीत कोणी विकत घेणार आहे? तू काय माझी मस्करी करतोस काय? माझ्या ओळखीत सगळे भाजीपाला विकणारे. इतर इंटरनॅशनल वस्तू आहेत, एवढ्या मोठ्या ओळखी नाही बाबा माझ्या. ही म्हणजे तसा मोठा माणूस बघायला लागेल. आणि बघ, इंटरनॅशनल वस्तू घेऊन फिरतोस पोलिसांपासून जपून. आता जर पकडलं ना 2-4 वर्षासाठी आत टाकतील. शिरला का नाही? काका माझी एक मदत कराल का? काय? हा, नाही बाबा नाही. पैसे सोडून काही बोला. पैसे नाही, आजच्या दिवस हा अँटिक पीस तुमच्या जवळ ठेवाल. अरे काय येडा झालास का रे तू? माझ्या बायकोला तू चांगली ओळखतोस. तुझी काकी रजनीक जर ह्याच्यातला काय कळलं ना तर 2 मिनिटात अख्ख्या गावभर होताला. नको, माझ्या घरी नको. तू आपलं तुझ्याच घरी घेऊन जा. काका तिच्या घरी घेऊन गेलो ना ते गिरिजा आणि आई आहे ना माझा जीव घेईल आणि मला उगाच तमाशे नकोय. हा, ते पण नाही. नाहीतरी तुला त्या गिरिजाची बोलणी खाण्याची सवय झालेली आहे. आज एक दिवस सहन कर ना. रमाकांत साहेब, बोला. तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे. ठीक आहे तुमची चावी. अरे हो, वा धन्यवाद. या या या. ए बा प्रसाद, मी तुका नंतर भेटते. मग काय अर्जंट काम हा. मग आता लगेच निघायचा लागत. हा, आपण नंतर बोलाय. विघ्नेश, 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 ए विघ्नेश. हॅलो हॅलो. काय ग? साखरपुड्याच्या खरेदीनंतर काही पैसे उरले असतील ना? हा म्हणजे काय रे दादा, एवढा का कन्फ्युज झालायस? अरे विघ्नेश, मी तुझ्याकडे हिशोब नाही मागत आहे. ते पैसे आहेत ना? हो, खरं तर मी त्या पैशांची प्री वेडिंग पार्टी झालेली वाटते मित्रांसोबत. काय रे दादा, पार्टी? त्या पैशांची प्री वेडिंग पार्टी झालेली वाटते मित्रांसोबत. काय रे दादा, पार्टी? नाही आई, अगं हिचं काय ऐकतेस तू? तू तुझ्या जागेवर जाऊन बस जा. मग तू बोल, आम्ही ऐकतो. सांग ना, कुठे गेले ते पैसे? सांग. जागेवर बस आधी. आई अगं, उरलेले पैसे उडवायला असे कितीसे पैसे उरलेत? हे बघ विघ्नेश, पैसे कितीही असू दे, 1-1 रुपया महत्वाचा आहे. सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. मला एक सांग, किती पैसे उरलेत आणि कुठे आहेत? आता आईला काय सांगू, ती पैशांचा विषय सोडतच नाहीये. अरे विघ्नेश, एवढं गडबडायला काय झालंय? आता हे पण सुरू झाले. मी सांगते पैसे कुठे गेले. पैसे गिफ्ट मध्ये गेले असणार.
हर्षदा वहिनीला माझ्या दादाने गिफ्ट घेतलं असणार. बरोबर काय रे दादा? तसं काही नाहीये. विघ्नेश, मी कधीपासून तुला विचारतेय की किती पैसे उरलेत, कुठे आहेत, तू काहीच बोलत नाहीयेस. खरं सांग, कुठे गेले ते पैसे? नाही, आता कदाचित आईला खरं सांगावंच लागेल. कारण काही झालं तरी मी तिच्यापासून ही गोष्ट जास्त वेळ लपवू शकत नाही. अरे काय झालंय काय? काही प्रॉब्लेम आहे का? आई बाबा ऍक्च्युली मी ते पैसे मी येऊ का? अगं ये ना, विचारतेस काय? ये. विघ्नेश, अरे तू तुझी एक गोष्ट माझ्याकडेच विसरून आलास. हे पैसे तू दुकानात माझ्याकडे दिले होतेस ना, परत घ्यायचे विसरलास. घे, मोजून घे. काय रे विघ्नेश, लग्न आधीच मुलीच्या घरचा झालास, लग्नानंतर घर जावाई वगैरे होणार नाहीयेस ना?